सकाळ माध्यम समूह आणि पीएमपीएलच्या बसडे या उपक्रमाला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातनं सर्वच स्तरातनं पाठिंबा मिळतोय। राजकीय मंडळी, कार्यकर्ते, कामगार संघटना यांच्या पाठोपाठ शहरातील सर्वसामान्य जनताही या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद देतेय। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 1 नोव्हेंबरला सकाळ माध्यम समूहाचा पुणे बस डे हा उपक्रम होणार आहे। शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं आपलं वाहन रस्त्यावर न आणता बसनेच प्रवास करून सार्वजनिक वाहतूक सक्षम करावी या उद्देशानं हा उपक्रम करण्यात येतोय। यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर प्रदूषण मुक्त आणि अपघात मुक्त शहर म्हणून ओळखलं जाण्यास मदतच होणार आहे। प्रवाशांना सकाळ माध्यम समूहाची ही संकल्पना किती आवडली आहे हे त्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसून येत आहे। बसेस वेळेत आणि व्यवस्थित म्हणजे काचांपासून बसण्याच्या जागेपर्यंत जर सगळ्या व्यवस्थित मिळाल्या तर म्हणजे आम्हाला खूप बरं वाटेल। आम्ही स्कूल कॉलेजेसमध्ये बसनेच येणार आणि या दिवशी बसच्या जे संख्या आहे त्या वाढवायला हव्या। 1 तारखेला जे बस डे आहे तर त्या दिवशी सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा, कारण ट्रॅफिकही कमी होईल आणि प्रदूषणही कमी होऊ शकतं। त्याच्यामुळे 1 दिवस आपण बससाठी देऊ शकतो। सकाळी जो उपक्रम आयोजित केलेला आहे त्याचा आम्हाला म्हणजे पूर्ण सक्रिय पाठिंबा आहे आणि अशाच योजना सकाळी राबवल्या पाहिजेत, त्यामुळे प्रदूषण कमी व्हायला नक्की मदत होईल। एरवी बसेसची संख्या फार कमी असते, त्या दिवशी नक्कीच ही संख्या जास्त मोठ्या प्रमाणात असणार आहे। अशीच जर संख्या मोठ्या प्रमाणात राहिली तर नक्कीच सर्व नागरिक याला पाठिंबा एरवी बाकीच्या दिवशी सुद्धा पाठिंबा देणारच। पुणे आणि पिंपरी चिंचवड ही फक्त आपल्या राज्यातीलच नव्हे तर देशातीलही महत्त्वाची शहरं आहेत आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही या शहरांच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे। सकाळच्या या उपक्रमामुळे वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलून ही शहरं देशात आदर्श शहरं म्हणून ओळखली जातील हे नक्की। साम मराठी, पिंपरी चिंचवड। पुणे शहराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी सातत्यानं काम करत असते ती पुणे महापालिका। पुणे महापालिकेचे सुमारे 18,000 अधिकारी कर्मचारी पुणेकरांना सेवा पुरवत असतात। सकाळच्या पुणे बस डे या मोहिमेसाठी या अधिकारी कर्मचाऱ्यांची मोलाची साथ मिळणार आहे। सकाळ माध्यम समूहानं पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या 1 नोव्हेंबरचा बस डे यशस्वी करण्यासाठी पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साथ घालण्यात आली आणि या सर्वांनीच या उपक्रमाचं महत्त्व ओळखून चला पीएमपीएमएलने जाऊ या मोहिमेला आपला सक्रिय पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय। सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले, सहयोगी संपादक सुनील माळी यांनी मनपा अभियंते आणि कर्मचारी यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। या उपक्रमामुळे हे अधिकारी कर्मचारी भारावून गेलेत, इतके की पुणे मनपा अभियंता संघाचे सचिव सुनील कदम यांनी चक्क या उपक्रमाबद्दल एक कविताच रचली। सुरळीत वाहतुकीचा विचार करून खासा दैनिक सकाळने घेतला आहे वसा। त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊ, चला आता सिटी बसनेच जाऊ। वाटले थोडे अवघड जरी त्रास झाला थोडा तरी, वाटले थोडे अवघड जरी त्रास झाला थोडा तरी, वाट पीएमपीएलची पाहू, चला आता सिटी बसनेच जाऊ। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तुमच्या आमच्या आरोग्यासाठी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तुमच्या आमच्या आरोग्यासाठी विश्रांती वाहनाला देऊ, चला आता सिटी बसनेच जाऊ। पुणे महापालिकेच्या कामगारांची चांगलीच एकजूट आहे। या सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम करत आहेत त्या अभियंता संघाच्या अध्यक्षा आणि पुणे मनपा कामगार युनियनच्या सचिव मुक्ता मनोहर। हा उपक्रम यशस्वी करून दाखवू असा विश्वास मनोहर यांनी दर्शवलाय। हा जो सार्वजनिक बस सेवेचा प्रश्न खूप बिकट आहे आणि त्याबद्दल सकाळनी ही जी मोहीम आखलेली आहे त्यातल्या आमच्या सर्व संघटना म्हणजे पुणे महानगरपालिका कामगार युनियन याला जोडूनच आज बिगारी ते अधिकारी अनेक संघटना या संघटनेचाच भाग आहेत। तेव्हा पुणे महानगरपालिकेतले 18,000 कर्मचारी या सर्व उपक्रमामध्ये अगदी उत्साहाने सामील होणार आहेत आणि हे सांगायला आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने युनियनला नक्कीच अभिमान वाटतो आहे। मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष बापू पवार यांनीही स्वतःसह आपल्या संघटनेचे सर्व सभासद या उपक्रमात सहभागी होतील असं आश्वासन दिलंय। इतकंच नव्हे तर या उपक्रमासाठी रस्त्यावरची अतिक्रमणं हटवणं, खड्डे बुजवणं अशी कामंही पूर्ण केली जातील असंही आश्वासन दिलंय। पुणे शहरातल्या सर्व नागरिकांना व सर्व संस्थांना आम्ही आवाहन करतो की 1 नोव्हेंबरचा हा जो बस डेचा उपक्रम आहे ह्याच्यात संपूर्णपणे आपण सहभाग द्यावा व पुण्यातली सार्वजनिक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था ही सक्षम करण्यासाठी सर्वांचे आपण पुणेकर म्हणून आपण सर्वांनी त्याच्यात सहभाग घ्यावा।
मनपाचे अधिकारी असोत, कर्मचारी असोत, वकील, डॉक्टर असोत वा उद्योजक, प्रत्येकालाच इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी असं मनापासून वाटतंय. त्यामुळे प्रत्येकजण पुढे सरसावतोय 1 नोव्हेंबरचा बस डे यशस्वी करण्यासाठी, PMPMLला नवं बळ देण्यासाठी. किमान प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण करणं हेच सकाळच्या बस डे उपक्रमाचं सर्वात मोठं यश आहे. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी, पुणे. सकाळ बस डेसाठी समाजातल्या सर्व स्तरातनं पाठिंबा वाढायला लागलाय. आज पुण्यामध्ये साखळी पीर तालीम मंडळ आणि त्या भागातल्या पथारी संघटनांनी सकाळच्या उपक्रमात आपला पाठिंबा जाहीर केला. इतकंच नव्हे तर बस डेच्या दिवशी स्वयंसेवक म्हणून प्रवाशांना मदत करण्याचीही तयारी या पथारीवाल्यांनी दाखवली आहे. पुण्यातल्या सार्वजनिक वाहतुकीचा गुंता सोडवण्यासाठी सकाळनं उचललेल्या पावलाबरोबर आता अनेक पावलं पडायला लागली आहेत. श्रीमंत असो वा गरीब, नोकरदार असो वा व्यावसायिक, सर्वजण सकाळच्या खांद्याला खांदा लावत सकाळ बस डे यशस्वी करण्यासाठी पुढे सरसावले. यात आज आणखी एक भर पडली आहे. पुण्यातल्या साखळी पीर तालीम भागातल्या पथारीवाले आणि रिक्षा संघटनांनी सकाळच्या या उपक्रमाला पाठिंबा दिलाय. बस डे विषयी जनजागृतीसाठी हे पथारीवाले कार्यकर्ते आता शहरात रॅली काढून नागरिकांना आवाहन करणार आहेत. एवढंच नव्हे तर 1 नोव्हेंबरला बस थांब्यांवर स्वयंसेवक म्हणूनही ते नागरिकांना मदत करणार आहेत. शिवराय पथारी संघटना पथारीवाल्यांच्या वतीने एखादी जर जनजागरण फेरी पुणे शहराच्या मध्यवस्तीमध्ये साधारणतः शिवाजी रोडने, बाजीराव रोडने जर अशी काढता आली तर त्याचा आम्ही आता या ठिकाणी विचार करतोय. आणि त्या दिवशी 1 नोव्हेंबरला जे जे म्हणून आम्हाला डोळ्यांनी दिसेल, जिथं कमी तिथं आम्ही लोकांना मदत करू. साखळी पीर भागातले सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार यांनीही या उपक्रमाला आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केलाय. 1 नोव्हेंबर या दिवशी स्वतः बसनं प्रवास करणारच, पण आप्तस्वकीयांनाही बस प्रवासाचा आग्रह धरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सकाळचा हा उपक्रम निश्चितच बदल घडवून आणेल असा ठाम विश्वास त्यांना वाटतोय. तर त्या दिवशी मी ऑफिसला येणं आणि ऑफिसवरनं घरी जाणं या 2 गोष्टी माझ्या रोजच्या कंपल्सरी आहेत. त्या बसनी करणार आहे प्रवास त्या दिवशी. आणि त्या दिवशी जिथेही जायचं असेल मी बसनं जाईन. आणि माझ्या घरातल्या सगळ्या मंडळींना, माझ्या जवळपासच्या सगळ्या सोसायटीतल्या मित्रांना आवाहन करणार आहे, कारण त्यांनी बसनी प्रवास करावा. समाजातल्या सर्व घटकांच्या पाठिंब्यानेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सावरून एक आदर्श व्यवस्था निर्माण करायची आहे. सकाळनं त्यासाठी पहिलं पाऊल उचललंय. फक्त सगळ्यांच्या पाठिंब्याचीच प्रतीक्षा आहे. साम मराठी, पुणे.